लाठी टूट गई मगर जोर अभी भी नहीं गया। काल बीडच्या जेलमध्ये गित्ते गँगच्या काही जणांनी वाल्मिक कराडला मारहाण केल्याची बातमी समोर आली। ही मारहाण म्हणजे बीडच्या टोळी युद्धाचाच भाग। राजकारणातील वर्चस्व वादामुळे कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या दुश्मनीतून हे सगळं झालं। पण वाल्मिक कराडला मारहाण करण्याची हिम्मत दाखवणाऱ्या या गँगचा म्होरक्या बबन गित्ते कोण आहे? कराड आणि गित्ते मध्ये वैर कसं निर्माण झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेत बबन गित्ते बद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। काल जेलमध्ये बबन गित्ते गँगच्या लोकांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याची बातमी समोर आली। ज्यातील बबन गित्तेचा राईट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव गित्तेने वाल्मिक कराडच्या 2 कानशिलात लगावल्या असं देखील सांगण्यात आलं। त्यानंतर बबन गित्तेच्या फेसबुक वरून अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली। त्यामुळे पुन्हा एकदा फरार बबन गित्ते कोण आहे, वाल्मिकचं आणि त्याचं कसं वाचलं असे प्रश्न देखील विचारले जाऊ लागले। बाकी गित्ते आणि कराड मध्ये कशामुळे वाकडं आलं ते तर पाहूच, पण त्याआधी बबन गित्ते कोण आहे ते पाहूयात। बबन गित्ते जनक्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष असून यामार्फत त्याने मोठं संघटन उभं केलं। त्याने काही काळ भगवान सेनेच्या माध्यमातून सुद्धा काम केलं होतं। त्यामुळे गित्तेचा परळी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यात मोठा वाटा आहे। गित्ते सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतो असं देखील सांगण्यात येतं। तर गित्तेच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य असून याआधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापती देखील होत्या। 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर यांनी बीड मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन गित्ते 700 गाड्यांचा ताफा घेऊन दाखल झाला आणि जाहीरपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी भाषण करताना गित्ते म्हणाला होता की 2019 मध्ये धनंजय मुंडे यांना मी पाठिंबा दिला आणि ते मंत्री झाले। मला एवढंच सांगायचं आहे, साहेब पायगुण नसतो। आज आपण मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला। 2024 मध्ये देशात आणि राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, ज्यामुळे धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून गित्तेचा चेहरा प्रोजेक्ट करण्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नियोजन असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। दरम्यान कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस, गित्ते देखील मुंडेंसाठी काम करत होता। मग यांचं नेमकं कुठं बी नसलं असा देखील प्रश्न पडतो। लोकसभेत गित्तेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केली होती आणि ते जिंकून देखील आले होते। पण नंतर विधानसभा निवडणुकीच्या आधीच मरळवाडीचे सरपंच व राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बापू आंधळे यांचा खून झाला। त्यांच्या खुनाचा आरोप बबन गित्ते याच्यासह मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर ठेवत सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून बबन गित्ते फरार आहे। मात्र त्याच्या गँग मधील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, ज्यांना बीड जेल मध्ये ठेवले होते। अशातच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड व सुदर्शन घुले देखील त्याच जेलमध्ये आले आणि काल जेलमध्ये त्यांच्यात मारामारी झाली। बबन गित्ते हा परळीच्या राजकारणातील महत्त्वाचा पुढारी असून स्थानिक राजकारणात त्याचा चांगलाच दबदबा आहे। वंजारी जातीतून येत असल्याने त्या समाजाची ताकदही त्याच्या मागे मोठी आहे। परळीत त्याला मानणारा वर्ग देखील मोठा असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे बबन गित्तेची भूमिका निवडणुकीत निर्णायक असते। गित्तेचा इतिहास पाहायचा झाला तर त्याने पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेंसोबत काम करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर गित्तेने 2014ला पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला, पण नंतर त्यांच्यात काही वाद झाल्याने गित्तेने राष्ट्रवादीत प्रवेश करत 2019च्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता आणि ते निवडून पण आले। पण 2022 दरम्यान गित्ते काही काळ तुरुंगात गेला असता दुसरीकडे परळी पंचायत समितीच्या सभापती असणाऱ्या त्यांच्या पत्नीला पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादीतीलच काहींनी प्रयत्न केले असं सांगण्यात येतं। आणि या सगळ्या गोष्टी धनंजय मुंडेंचं काम पाहणाऱ्या कराडच्या सांगण्यावरून झाला असा संशय बबन गित्तेला होता आणि यातूनच कराड आणि बबन गित्ते मध्ये शत्रुत्व निर्माण झालं। वाल्मिक कराड व गित्ते दोघेही 2019 मध्ये धनंजय मुंडेंसाठी काम करत होते।
पण त्यानंतर बीडच्या स्थानिक राजकारणातील वर्चस्वावरून त्यांच्यात वितृष्ट निर्माण झालं आणि पुढे यातूनच त्यांच्यात दुश्मनी निर्माण झाली। यावेळी गित्तेनं मुंडेंचं राजकारण संपवणार नाही तोपर्यंत दाढी व केस कापणार नाही अशी शपथ घेतली, तर धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची शपथ घेणाऱ्या गित्तेला संपवत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ कराडने घेतली असं सांगण्यात येतं। तर 2024 ला बापू आंधळे हत्या प्रकरणानंतर बबन गित्ते फरार झाला आणि कराड गित्तेवर भारी पडला अशा चर्चा सुरू होत्या। पण 6 महिन्यांनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला। त्यामुळे सध्या गित्ते आणि कराडमधील दुश्मनीचा सामना बरोबरीत चालला आहे असं बोललं जातंय। अशातच या मारहाणीच्या बातमीनंतर गित्ते आणि कराडमधील दुश्मनीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। तर यावर तुमचे मत काय? बीड मधील या टोळी युद्धावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।